दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटना गंभीर, दोषींवर कडक कारवाई करणार, कर्मचाऱ्यांची मुघलशाही सहन करणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. तनिषा भिसेंचा मृत्यू हा एक सिस्टीम अलर्ट, खासगी रुग्णालयांच्या मनमानीला आळा घालणं अत्यावश्यक, दोषींवर कठोर कारवाई करा, सुनेत्रा पवारांची मागणी. लोकसभेनंतर राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर, वक्फ सुधारणा विधेयक आता राष्ट्रपतींकडे पाठवलं जाणार. प्रत्येकाच्या प्रतिष्ठेला प्राधान्य देण्यासाठी वचनबद्ध, कायदे पारदर्शकता वाढवतील आणि लोकांच्या हक्काचं संरक्षण होईल. वक्फ सुधारणा विधेयकाच्या मंजुरीनंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया. वक्फ सुधारणा विधेयकाच्या मतदानाच्या वेळी शरद पवार गैरहजर, शरद पवार आज मुंबईहून दिल्लीसाठी रवाना होणार असल्याची माहिती. बाप बदलणारे लोक मला रंग बदलले असं म्हणतात, संजय राऊतांची प्रफुल्ल पटेलांवर टीका. तर माझ्या चारित्र्यावर बोलण्याआधी शरद पवारांकडून माहिती घेतली असती तर बरं झालं असतं, पटेलांचं उत्तर. प्रताप सरनाईक आणि अजित पवारांची भेट, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निधीची कमतरता पडणार नाही, अजित पवारांची ग्वाही. भेटीनंतर सरनाईकांची प्रतिक्रिया.